तुम्हालाही असंच वाटतंय ना की सोनचाफा तेलात का बरं तळतायत? हो, हा सोनचाफाच आहे, परंतु खराखुरा नाही, खाण्यासाठीचा सोनचाफा. परंतु वाटतायत ना अगदी हुबेहूब खऱ्या फुलांसारखी. नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय एक गोडाची रेसिपी आणि एक तिखट मिठाची रेसिपी. आज आपण पाहतोय चाफेकई आणि इन्स्टंट कडबोळी. चाफेकई आणि इन्स्टंट कडबोळी यापैकी प्रथम आपण चाफेकई कशी करायची ते पाहूया. पारंपरिक चंपाकळी म्हणजे चाफेकळी बनवण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एका बोलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये 1 मिनिटभर फिरून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी बारीक रव्यासारखा बारीक रवा तयार होतो. आता एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून गाईचं साजूक तूप घालायचं आणि ते कडकडीत गरम करून घ्यायचे. कडकडीत गरम करून घेतलेलं हे तूप आता या पिठावर घालायचंय आणि ते प्रथम चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून पिवळ्या रंगाचं सिरप घालायचंय. हे सिरप मी खाण्याच्या कोरड्या रंगापासून तयार केलंय. केशर सिरप सुद्धा चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता मात्र हाताच्या साहाय्यानं आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी चोळून मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. चाफेकळी तयार करण्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा असं 1.5 वाटी प्रमाण घेतलंय. म्हणून 1.5 वाटीसाठी आपण 1.5 टेबलस्पून साजूक तुपाचं मोहन वापरलंय. हे पण आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेत. मिक्स करता करता याचा असा मुटका तयार होतोय, म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर तुमचा असा मुटका तयार नाही झाला तर यामध्ये तुम्ही आणखी अर्धा टेबलस्पून साजूक तूप घाला आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे मुटका तयार होईल. आता या पिठामध्ये आपल्याला थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये, कारण आपण इथे आज रव्याचा वापर केलाय आणि शिवाय गव्हाचं पीठ सुद्धा आपण चाळून घेतलेलं नाहीये. अगदीच थंड पाणी वापरलं तर रवा मुरायला थोडासा जास्त कालावधी लागेल, म्हणून आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये, तर 2-2 चमचे पाणी घालत आपल्याला हे पीठ ना खूप घट्ट ना खूप सैल असं मळून घ्यायचं. अगदी आपण रोजच्या पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो ना, त्या प्रकारचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं. हे पण आपलं पिवळं धम्मक असं चाफ्याच्या फुलासारखं पीठ मळून झालेलं आहे. आता यावर साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि आपल्याला हे पीठ किमान 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचंय. जोपर्यंत आपले पीठ मुरतंय तोपर्यंत आपण एका बाजूला यासाठी लागणारा पाक तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीनं 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी या कढईमध्ये घालायचंय. साखर आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही साखर आता पूर्णपणे चमच्यानं हलवत विरघळवून घ्यायची आहे. जर आपण आधीच कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साखर आणि पाणी घातलं ना, तर साखर कडक होण्याची आणि करपण्याची शक्यता असते. म्हणून साखर आणि पाणी घातल्यानंतर गॅस चालू करायचा आहे. हे पण आपली साखर पूर्णपणे विरघळली. आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून पिवळा खाण्याचा सिरप घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला ही पाक करण्याची क्रिया पूर्णपणे मंद आचेवर करायची आहे. हे पण आपल्या सिरपला खळखळून उकळी आली. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि 1 मिनिटभर हे सिरप आपल्याला मध्यम आचेवर असंच हलवत राहायचंय. 1 मिनिटानंतर आपला पाक तयार झाला का ते पाहायचं. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. चमच्यामध्ये पाक घ्यायचा आहे आणि थोडा वेळ थांबायचा आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर पाक थोडासा थंड होतो. कोमट झालेला हा पाक 2 बोटांच्या चिमटीमध्ये धरायचा आहे. 2 बोटं खालीवर करायची. हे पहा, आपल्या 2 बोटांच्या मध्ये तार तयार होतीये. याचा अर्थ आपला 1 तारी पाक तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आहे आणि या पाकावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकून ठेवलेल्या कणकेवरचं झाकण काढायचं. हे पहा, आपली कणिक अगदी मस्त मुरली आहे. मुरलेली कणिक 1 मिनिटभर मळून घ्यायची आहे. आणि हे पहा, आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडे घ्यायचं आहे. या कणकीचे हे पहा अशा पद्धतीनं सुपारी एवढे छोटे गोळे करायचे आहेत आणि त्या मिक्सरच्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. मात्र एकाच वेळी खूप गोळे घालायचे नाहीयेत. मिक्सरच्या भांड्याचा पावभाग भरेल इतपतच गोळे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आणि आता हे गोळे आपल्याला मिक्सरवर अगदी 1 मिनिटभर फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी स्मूथ होतील, मऊ होतील, म्हणजे आपल्याला कणिक जास्त मळायची गरज पडणार नाही. यामध्ये फक्त गव्हाचं पीठ असलं असतं तर आपण कणिक मळून घेतली असती, परंतु आपली चाफेकई अगदी खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये रव्याचा वापर केलाय. हातानं मळायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागेल, म्हणून आपण या मेथडचा वापर करतोय. मिक्सरमध्ये रवा अगदी पटकन बारीक होतो. हे पहा, मिक्सरवर अगदी 1 मिनिटभर फिरून घेतल्यानं आपली कणिक कशी लोण्यासारखी मऊ लुसलुशीत झाली आहे. हे जर आपण हातानं मळत बसलो असतो ना, तर रवा इतका बारीक तर झाला नसताच, शिवाय आपली ही कणिक एकजीव सुद्धा झाली नसती, लोण्यासारखी अशी मऊ सुद्धा झाली नसती. इथून पुढील सर्व कणिक आपल्याला अशा पद्धतीनं 2-3 बॅचमध्ये मिक्सरवर फिरून घ्यायची आहे आणि मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ती मळून घ्यायची आहे. आपली कणिक मळून झाली आहे. 1 तारी पाक सुद्धा तयार झालेला आहे. आता लगेचच आपण चंपाकळी तयार करायला घेऊया.
त्यासाठी आता आपल्याला एकूण कणकेपैकी आपण पोळी लाटण्यासाठी जेवढा पिठाचा एक उंडा घेतो म्हणजे गोळा घेतो ना तेवढा गोळा घ्यायचा आहे. आणि या गोळ्याची आता आपल्याला ना खूप पातळ ना खूप जाड अशी रोज आपण पोळी करतो ना म्हणजे रोज चपाती करतो अगदी त्याच थिकनेसची एक चपाती म्हणजेच पोळी लाटून घ्यायची आहे. आपली एक पोळी लाटून झालेली आहे. आता वाटी ग्लास किंवा एखाद्या बरणीचं झाकण घ्यायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने त्याच्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. झाकण आपल्याला खूप मोठं सुद्धा घ्यायचं नाहीये. एखादी वाटी किंवा आपला पाणी पिण्याचा ग्लास हा साईज अगदी परफेक्ट आहे. हे पहा आपल्या पोळीच्या पुऱ्या कट करून झालेल्या आहेत. आता त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. एक टोकदार सुरी घ्यायची आणि या पुरीला आपल्याला अशा पद्धतीने उभे कट द्यायचे आहेत. आणि उभे कट मारताना आपल्याला काय करायचं आहे, कट मारताना पुरीच्या सुरुवातीला आणि पुरीच्या शेवटी थोडी थोडी जागा रिकामी ठेवायची. अगदी पूर्ण पुरीभर आपल्याला कट मारायचे नाहीये. हे पहा अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्यांना कट मारून झाल्यानंतर हे पहा एका पुरीच्या दोन्ही टोकांशी असं धरायचं आहे आणि दोन्ही टोकांना धरून आपल्याला या पुरीचा रोल करून घ्यायचा आहे. प्रत्येक पुरी आपल्याला अशा पद्धतीनंच रोल करून घ्यायची आहे. आणि रोल करून झाल्यानंतर आपल्याला पुरीची दोन्ही टोकं आपण चॉकलेटचं रॅपर दोन टोकांना धरून कसं पिळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हा रोल दोन्ही टोकांना धरून पिळून घ्यायचा आहे. दोन्ही टोकं हळूवार पिळून झाल्यानंतर जर दोन्ही बाजूंना जास्तीचं पीठ वाटत असेल ना तर आपण मोदकाचं पीठ कसं थोडं थोडं काढून घेतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही टोकांचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि ते अगदी व्यवस्थित चिकटून घ्यायचं म्हणजे दोन्ही कडा आपल्याला व्यवस्थित चिकटून घ्यायच्यात. इथून पुढील सगळ्या चाफेकळी म्हणजे 2 घाण्यांना पुरतील इतक्या चाफेकळी आपल्याला अशाच पद्धतीनं करून घ्यायच्यात. चाफेकळी करून झाल्यानंतर हे पहा प्रत्येक चाफेकळीचं एक टोक आपल्याला अशा पद्धतीनं खाण्याच्या हिरव्या रंगाच्या सिरपमध्ये बुडवायचं आहे आणि ती चाफेकळी बाजूला ठेवून द्यायची आहे. प्रत्येक चाफेकळीचं एक टोक आपल्याला अशा पद्धतीनं खाण्याच्या हिरव्या रंगामध्ये बुडवून घ्यायचं आहे. हिरव्या रंगामध्ये एक टोक बुडवून झाल्यानंतर ही चाफेकळी आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायची आहे. प्रत्येक चाफेकळी आपल्याला अशा पद्धतीनं हिरव्या रंगामध्ये बुडवून ताटामध्ये काढून ठेवायची आहे. आपल्या 2 घाण्यांच्या चंपाकळी करून झालेल्या आहेत. आता आपण त्या तळायला घेऊया. त्यासाठी हे पहा मी पुऱ्या रोल करण्या अगोदरच गॅसवर एका कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. परंतु तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाहीये तर मध्यम म्हणजे कोमट गरम करून घ्यायचंय. परंतु तळायला घेण्या अगोदर पिठाचा एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडायचा आहे. हे पहा हा गोळा हळूहळू वर येतोय अगदी पटकन वर येत नाहीये आणि करपतही नाहीये म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक चाफेकळी आपण या तेलामध्ये हळूवारपणे सोडायची. एका घाण्याला पुरतील म्हणजे तेलामध्ये दाटी होणार नाही इतपतच चाफेकळी आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत. कारण या चाफेकळी आत्ता तेलामध्ये जरी तुम्हाला खूप कमी वाटत असतील ना तरी त्यात जसच्या तळत जातील तसतशा उमलत जातील आणि मग त्यांना उमलण्यासाठी जागा लागणार आहे म्हणून खूप दाटी वाटीने आत्ता सोडायच्या नाहीयेत. चाफेकळी तेलात सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. कढईच्या दोन्ही कानांना धरायचं आणि कढई इकडे तिकडे थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे आपली चाफेकळी खाली तळाशी लागणार नाही. हे पहा आपल्या चाफेकळ्या तेलावर तरंगायला लागल्यात आणि त्यांच्या पाकळ्या देखील उमलू लागलेल्या आहेत. पाहताय ना तुम्ही रंग किती पिवळ्या धम्मक आला आणि देठही कसे हिरवेगार दिसत आहेत. असं वाटतंय की जणू काही आपण चाफ्याच्या कळ्याच तेलामध्ये तळतोय. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ते मध्यम याच्या मध्ये ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या साह्यानं ही चाफेकळी आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे. अशा पद्धतीनं एकसारखी हलवत राहिल्यानं आपली चाफेकळी सर्व बाजूने एकसारखी तर तळली जाते शिवाय तिच्या पाकळ्या मोकळ्या होण्यासही मदत होते आणि सगळीकडे एकसारखा रंग येतो. 2-3 मिनिटं चाफेकळी हलवत राहिल्यानंतर तेलावरील बुडबुडे आता कमी झालेले आहेत आणि चाफेकळी आता पूर्णपणे वर तरंगती आणि पुन्हा तळाशी जायला पाहतीये. आणि झाऱ्याच्या साह्यानं दाबली असता ती कडक लागते याचा अर्थ आपली चाफेकळी आता पूर्णपणे तळली गेली व्यवस्थित तळली गेली. आता गॅसची फ्लेम अगदी 10 ते 15 सेकंद मोठी करायची आणि आपल्याला ही चाफेकळी एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायची. अशा पद्धतीनं सर्वात शेवटी गॅसची फ्लेम 15 ते 20 सेकंद मोठी केल्यानं काय होतं तर आपल्या या पदार्थामध्ये तेल साठलेलं असतं ते गरम होतं आणि पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं आणि आपला पदार्थ तेलकट होत नाही. आता या चाफेकळी आपल्याला आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये घालायच्यात आणि त्या चमच्याच्या साह्यानं खाली वर करून घ्यायच्यात म्हणजे सगळ्या चाफेकळींमध्ये पाक व्यवस्थित मुरला जाईल. परंतु लक्षात ठेवा चाफेकळी पाकात सोडण्या अगोदर आपला पाक कोमट असायला हवा. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर या चाफेकळी आपल्याला फक्त 2च मिनिटं कढईमध्ये ठेवायच्या जास्त वेळ ठेवायच्या नाहीयेत. खूप जास्त वेळ ठेवल्यात तर मग या चाफेकळी लूज पडतील. 2 मिनिटांनंतर काय करायचं एका भांड्यावर अशा प्रकारे एक चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपल्याला पाकात मुरवत ठेवलेली चाफेकळी काढून घ्यायची आहे. इथून पुढील सर्व चंपाकळी आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्यात आणि मग पाकामध्ये सोडायच्यात. सगळी चाफेकळी पाकातून चाळणीत काढल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये ती अर्धा तास तशीच ठेवायची आहे म्हणजे जास्तीचा पाक चाळणीतून खालच्या भांड्यामध्ये पडेल. खालच्या भांड्यामध्ये निथून पडलेला हा पाक पुन्हा आपल्याला या चाफेकळ्यांवर सोडायचा आहे आणि पुन्हा या चाफेकळ्या आपल्याला चाळणीमध्ये 15 मिनिटं अशाच ठेवून द्यायच्यात. 15 मिनिटांनंतर आता मात्र पाक खाली खूप निथळणार नाही कारण तो घट्ट झालेला असेल आणि थोडासा कडकही झालेला असेल. आता या चाफेकळ्या आपल्याला एका गोल प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. पाहताय ना तुम्ही आपण रव्याचा वापर जरी केला असला तरी आपल्या चाफेकळीच्या पाक्यांवर अजिबात बबल्स नाहीयेत अजिबात फोड नाहीयेत कारण आपण पीठ मिक्सरवर फिरवून घेतलंय. एक चाफेकळी तुम्हाला मी फोडून दाखवतो.
पहा बरं, पाक आतपर्यंत मुरला गेलाय. गौरींच्या फराळाची शोभा वाढवणारा एक देखणा नाजाकतदार पारंपरिक गोड पदार्थ तर झाला. आता एक नमकीन पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे इन्स्टंट कडबोळी. तीच कशी करायची ते पाहूया. इन्स्टंट कडबोळी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एका गरम कढईमध्ये 1 कप तांदळाचं पीठ आणि पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंद आचेवर गरम होईपर्यंत परतून घ्यायचे. लक्षात ठेवा, आपल्याला हे दोन्ही जिन्नस रंग बदलेपर्यंत परतायचे नाहीत, तर फक्त गरम होईपर्यंतच परतून घ्यायचे. हे पहा, आपलं तांदळाचं पीठ आणि रवा यांचं मिश्रण गरम झालंय. आता आपण ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. जोपर्यंत हे थंड होतंय तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप फुटाणा डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ म्हणजेच भाजकी डाळ, पाव कप सुकं किसलेलं खोबरं, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर, 15-20 कढीपत्त्याची पानं आणि पाव कप पाणी घालायचं. आणि आता या मिश्रणाची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे. तयार झालेली ही बारीक पेस्ट आता आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया. आणि थंड झालेलं तांदळाचं पीठ आणि रवा यांचं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. आणि या मिश्रणामध्ये आपण पाव टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून पांढरे तेल घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कडकडीत तेलाचं 4 टेबलस्पून मोहन घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. काही जण यामध्ये तेलाऐवजी घरच्या लोण्याचा देखील वापर करतात. लक्षात ठेवा, एवढ्या मिश्रणासाठी 4 टेबलस्पून तेल इतकं प्रमाण अगदी पुरेसं. यापेक्षा जास्त तेल अजिबात घालू नका, अन्यथा आपलं कडबोळीचं पीठ तेलकट होईल आणि मग आपल्या कडबोळीत तेलात विरघळण्याची शक्यता असते. आता या कोरड्या पिठामध्ये आपण फक्त हिंग आणि पांढरे तेल यांचाच वापर केलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथी दाणा पावडर, धने पावडर आणि ओव्याचा देखील वापर करू शकता. हे पहा, आपल्या तेलाचं मोहन पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालंय. मोहन पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारचा मुटका तयार व्हायला हवा, म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झाले, मोहन अगदी परफेक्ट झाले असं समजता येईल. आता या कोरड्या पिठामध्ये आपण मिक्सरवर तयार केलेली बारीक पेस्ट घालूया आणि ती व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया. यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचे. हे पहा, आपल्या कोरड्या पिठामध्ये सर्व पेस्ट मिक्स झाली आहे. रंग तर किती सुरेख आलाय पहा, आणि खोबरं व कढीपत्ता यांचा दरवळ सर्वत्र पसरलाय. आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार केली होती त्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे. ते या पिठामध्ये मिक्स करायचे आणि त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. पीठ मळण्यासाठी जसजशी पाण्याची गरज पडेल तसतसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे. पीठ आपल्याला खूप घट्ट सुद्धा मळायचं नाही आणि पातळही मळायचं नाही, मध्यम पीठ आपल्याला मळून घ्यायचे. या अगोदर पीठ मळण्यासाठी आपण पाव वाटी पाण्याचा वापर केला होता. यानंतर मी पाव वाटी पाणी आणखीन ॲड केलंय. हे पहा, आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालंय. आता झाकून ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटांनी झाकण काढूया आणि त्यावर 1 टेबलस्पून तेल घालूया आणि पुन्हा एकदा हे पीठ 2 मिनिटं आपण व्यवस्थित मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. आपण यामध्ये बारीक रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट होतं. म्हणून पीठ झाकून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते तेल लावून मळून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं पीठ आता व्यवस्थित मळून झाले. चला तर आपण आता याची कडबोळी तयार करायला घेऊया. कडबोळी तयार करण्या अगोदर आपण एका लाकडी पॅडला किंवा पोपटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक मोठा लिंबा एवढा पिठाचा म्हणजे कणकेचा गोळा घ्यायचा आहे. आणि हा कणकेचा गोळा आपल्याला तळहाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने लांबट करून घ्यायचा आहे. आणि लांबट करून झाल्यानंतर त्याला गोल रिंगचा आकार द्यायचा आहे. म्हणजे आपण अंगठा आणि तर्जनी जोडल्यानंतर जेवढा गोल तयार होतो ना तेवढ्या आकाराची आपल्याला कडबोळी तयार करायची आहे, म्हणजे साधारण भुईचक्राच्या आकाराची. पाहताय ना तुम्ही, आपली कडबोळी अगदी सहज तयार होतीये. अन्यथा जर आपली भाजणी व्यवस्थित झाली नसती किंवा पीठ व्यवस्थित मळलं गेलं नसतं तर आपली ही कडबोळी चिरटली असती किंवा हाताला चिकटली तरी असती, परंतु तसं काहीच होताना दिसत नाहीये. याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे. सर्व कडबोळी आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायच्यात. साधारण 2 घाण्यांना पुरतील इतक्या कडबोळी एकाच वेळी तयार केल्या तरी चालतात, परंतु त्या तयार केलेल्या कडबोळी आपल्याला ओल्या कापडाखाली झाकून ठेवाव्या लागतील, अन्यथा त्याला चिरा पडतील, त्या सुकतील. आणि या कडबोळी तुम्ही अगदी सेम टू सेम भुईचक्रासारख्या सुद्धा करू शकता. आता एक एक कडबोळी आपण हळूवारपणे तेलामध्ये सोडूया. कडबोळी तेलात सोडण्या अगोदर मोठ्या आचेवर तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि कडबोळी तेलात सोडल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर ह्या कडबोळी आपल्याला तळून घ्यायच्या. आणि कडबोळी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. हे पहा, कढई अशा पद्धतीने हलवायची म्हणजे आपली कडबोळी खाली चिकटणार नाही. हे पहा, आपल्या कडबोळीनं रंग बदलायला सुरुवात केली. आता ती झाऱ्याच्या साहाय्यानं उलट करून घ्यायची आहे आणि ती एकसारखी हलवत राहायची म्हणजे तिला सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल. हे पहा, आपल्या कडबोळीनं पूर्णपणे रंग बदलला. आता ती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून झाली आहे आणि तेलातील बुडबुडे सुद्धा कमी झाली आहेत आणि कडबोळी तेलावर तरंगू लागली आहे. आता आपण ही कडबोळी काढून घेऊया. आणि कडबोळी काढून घेतल्यानंतर ती आपल्याला चाळणीत किंवा टिश्यू पेपरवर ठेवायची आहे, म्हणजे कडबोळीतील अतिरिक्त तेल शोषलं जाईल किंवा निथळलं जाईल. इथून पुढची सर्व कडबोळी आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायची आहे.
लक्षात ठेवा, आपल्याला कडबोई मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे। जर कडबोई मोठ्या आचेवर तळली तर ती बाहेरून तर तळलेली दिसेल परंतु आतून कच्चीच असेल, आणि जर कडबोई आपण मंद आचेवर तळली तर ती तेल जास्त शोषून घेईल। आणि कडबोई तळून झाल्यानंतर जेव्हा कडबोई आपण बाहेर काढणार असू तेव्हा गॅसची फ्लेम एक अर्धा मिनिट मोठी करायची आहे, म्हणजे कडबोईतील आतील तेल पुन्हा कढईत सोडलं जाईल। आपल्या सर्व कडबोई तळून झालेल्या आहेत। आता आपण त्या थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। जर एखाद्या वेळी आपल्याकडे कडबोईची पारंपरिक भाजणी नसेल तेव्हा आपल्याला ही इन्स्टंट कडबोई मनात येईल तेव्हा करता येते। एक कडबोई मी तुम्हाला तोडून दाखवतो, आवाज तर ऐका। ऐकलत ना कसा कटकन आवाज येतोय, एकदम कुरकुरीत झाली आहे। मग तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला अशा प्रकारे चाफे कळी आणि इन्स्टंट कडबोई करून पहा। दोन्ही पदार्थ कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।